आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आलेला आहे। तलवारीनं केक कापून मुलाला तो भरवण्यात आलेला आहे। संजय गायकवाड हे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार आहेत आणि आमदार महोदयांनी थेट बघा काय घडतंय। तलवारीनं केक कापतायत संजय गायकवाड आणि त्याच तलवारीनं आपला मुलगा मृत्युंजय गायकवाडला केक भरवण्यात येतोय। शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापलेला एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। लोकप्रतिनिधीकडून अशा पद्धतीनं कृत्य झाल्यानं आता या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त करण्यात येते। बुलढाण्याचे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे संजय गायकवाड आणि यावर आता प्रतिक्रिया देखील उमटतायत। तलवारीनं केक कापतायत। या केकवर लिहिण्यात आलेलं आहे संघर्ष योद्धा आणि हा केक तलवारीनं कापण्यात आलेला आहे। याकरता प्रतिक्रिया देण्याकरता आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे। सुषमाताई, आपण हा व्हिडिओ पाहत असाल आता लोकशाही मराठीवर। संजय गायकवाड बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार तलवारीनं केक कापतायत आपल्या लेकाच्या वाढदिवसाला आणि त्याच तलवारीनं मृत्युंजय गायकवाड यांना हा केक भरवला जातोय। सारखे आश्चर्य वाटण्यासारखं काही हे दृश्य नाही आहे। ज्या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा एक आमदार पोलिसांना खुलेआम धमक्या देतो, कधी पोलिसांना काय व्हिडिओ रेकॉर्ड करता का, तुमच्या बायकोला दाखवणार आहात का म्हणतो, कधी सांगतोय की अशा ठिकाणी बदली करेल की तुमच्या बायकोला सुद्धा फोन लागणार नाही। त्याच ठिकाणी त्याच पक्षातला, ज्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड आहेत त्याच पक्षाचे मुख्यमंत्री राज्यात आहेत, ते मुख्यमंत्री दंगलखोर असणाऱ्या एका महाराजाला पाठीशी घालायचा प्रयत्न करतात। अशा राज्यामध्ये अशा लोकांकडून जर सरकार चालू असेल तर काही फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही। त्यामुळे संजय काय म्हणतात त्याला शीतावरून भाताची परीक्षा करावी तसा हा प्रकार आहे। ही सगळी माणसंच मुळात अत्यंत गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत। अगदी धन्यवाद सुषमाताई या प्रतिक्रियेबद्दल। सुषमा अंधारे यांनी या सगळ्यावर आता जोरदार टीकास्त्र डागलेले आहे। ही माणसंच गुंड प्रवृत्तीची आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी या सगळ्या प्रकरणी आता टीका केलेली आहे। या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया देण्याकरता विजय वडेट्टीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वडेट्टीवारची आपण दृश्य लोकशाही मराठीवर या क्षणी पाहत असाल। संजय गायकवाड यांनी आता तलवारीनं केक कापलेला आहे आणि याच तलवारीनं मृत्युंजय गायकवाड म्हणजे आपल्या लेकाला ते केक भरवतायत। काय म्हणायचं लोकप्रतिनिधीच्या या कृत्याकडे पाहून? असं आहे, ज्याची वृत्तीच जी आहे त्या बुलढाण्यामध्ये त्यांनी दहशत पसरवली आणि त्यांची गुंडगिरी आता त्या परिसरामध्ये खूप चर्चेचा विषय आहे। त्यांनी जे उद्योग केले त्या बुलढाण्यामध्ये लोकप्रतिनिधीला शोभेचं नाही आहे। दुसऱ्यांच्या जागा घेऊन त्याने त्यावर फार्म हाऊस सुद्धा बांधला, बळजबरीनं जागा बळकवण्याचं काम झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। ही जी प्रवृत्ती वाढीस लागली राज्यात, याचा बंदोबस्त शासन म्हणून करणार आहे की नाही, सत्ताधारी आमदार म्हणून सत्ताधाऱ्यांचं कवच बनवून जर ही गरमी असेल आणि तलवार जर खुलेआम शस्त्र काढून अशा पद्धतीनं जर समाजामध्ये या लोकांची काय भूमिका आहे किंवा इज्जत आहे हे आता सरकारने ठरवलं पाहिजे। शासन म्हणून ही प्रवृत्ती ठेचण्याचं काम आणि कारवाई करण्याचं काम करणार आहे का? पोलीस विभाग करणार आहे का? तुम्ही अनेकावर गुन्हे दाखल केले आहेत यापूर्वी तलवारीनं केक कापल्यानंतर। संजय गायकवाड कोणी नाही, कायदा सगळ्यासाठी समान आहे, त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे। निश्चित। पण वडेट्टीवारजी, आपण काही दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या वेळेला सुद्धा संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता। पोलिसाच्या हातातली काठी घेऊन कार्यकर्त्याला तिथं उपस्थित असलेल्या एकाला बेदम मारहाण करतानाचा आणि त्यानंतर गायकवाडांचं हे कृत्य वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत। नाही, अनेक आमदार आहेत जे आता मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कवचामध्ये काही करतायत, कायदा हातात घेत आहेत। तिथे तर गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये,
आणि अशा प्रवृत्तीनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाठीशी घालू नये. अशांना जर ज्या वेळेस कायदा हातात घेण्याची भूमिका लोकप्रतिनिधी करतो तर कायदा आणि सुरक्षेचं पालन कोण करेल? कायदा सुव्यवस्था ही राज्यात कोण राखेल? लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत असतील तर. म्हणजे सरकारला शासन म्हणून, सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून ही मस्ती येते कशामुळं? कोणाच्या कोणाच्या यांच्या आशीर्वादात ही मस्ती येते. हे सगळी जी प्रवृत्ती आहे ही त्याची पाहिजे, योग्य कारवाई झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आपण पाहतोय या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापून मुलाला भरवलेला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केलेली आहे. या सगळ्या प्रकरणी कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी आता वडेट्टीवार करतायत. तर यावर मात्र सुषमा अंधारे यांनी यात फार काही नवल नाही, ही गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत असं म्हणत यावर जोरदार पलटवार केलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय केवळ मुलालाच तलवारीनं केक भरवण्यात आलेला नाही आहे, तर तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा संजय गायकवाड तलवारीनंच केक भरवताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकरणी लोकशाही मराठीकडून देखील सातत्यानं संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया संजय गायकवाड या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया देत आहेत का. आमदार संजय गायकवाड यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ आता समोर आलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मृत्युंजय गायकवाड, संजय गायकवाड हे बुलढाण्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचे सुपुत्र आहेत मृत्युंजय गायकवाड. त्यांचा वाढदिवस होता आणि त्यावेळी मात्र तलवारीनं हा केक कापण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय आणि तलवारीनंच हा केक आपल्या कुटुंबियांना, कार्यकर्त्यांना देखील भरवण्यात आलेला आहे. तलवारीनं केक कापून आमदार दहशत निर्माण करतायत का? लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत. बुलढाणा पोलीस आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करणार का, हा ही मुद्दा आहे. संजय गायकवाडांना कायद्याची भीतीच राहिलेली नाहीये का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तलवारीनं केक कापून आमदार दहशत निर्माण करत नाहीयेत ना, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. मुळात संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करणार का बुलढाण्याचे पोलीस, हा मात्र लोकशाही मराठीचा सवाल आहे. तर संजय गायकवाडांना कायद्याची भीतीच राहिलेली नाहीये का, हा देखील मुद्दा या निमित्तानं आता उपस्थित होतोय. ही दृश्य आपण पाहतोय. आमदार संजय गायकवाड यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ थेट व्यासपीठावर संजय गायकवाड पोहोचलेले आहेत आणि अगदी या सगळ्या संदर्भात तलवारीनं केक कापत हाच केक जो आहे तो तलवारीनंच कार्यकर्त्यांना, आपल्या कुटुंबियांना या ठिकाणी भरवण्यात येतोय. त्यामुळे संजय गायकवाड यांना कसलीच भीती राहिलेली नाहीये का? संजय गायकवाड यांच्यावर आता बुलढाण्याचे पोलीस गुन्हा दाखल करणार का, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. या सगळ्या प्रकरणी आता विरोधकांकडून देखील टीकास्त्र डागण्यास सुरुवात झालेली आहे. या सगळ्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. तर सुषमा अंधारे यांनी देखील या सगळ्या कृत्यावर जोरदार पलटवार केलेला आहे. तलवारीनं केक कापून आमदार दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत का बुलढाणा पोलीस आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करणार का? इतकंच नाही तर संजय गायकवाडांना कायद्याची भीती राहिली आहे की नाही, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. तलवारीनं केक कापून आमदार दहशत निर्माण करतायत का, हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे. बुलढाण्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. या सगळ्याविषयी बोलण्याकरता संजय गायकवाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. काय गायकवाडजी, आम्ही ही दृश्य पाहतोय आणि यामध्ये तुम्ही तलवारीनं केक कापताय, तोच केक तलवारीनं भरवताय सुद्धा, कुटुंबियांना सुद्धा, कार्यकर्त्यांना सुद्धा. गायकवाडजी, माझा आवाज पोहोचतोय? गायकवाडजी, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? संजय गायकवाड यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधूया. मी माझ्या टीमला विनंती करते त्यांनी पुन्हा एकदा
संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा। तलवारीनं केक कापून तो मुलाला भरवण्यात येतोय। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार आहेत, विद्यमान आमदार यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी सातत्यानं आम्ही संजय गायकवाड यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। पाहूया संजय गायकवाड या सगळ्या मुद्द्यावर नेमकं काय म्हणतात। पण लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत। पाहूया पण लोकशाही मराठी काय सवाल या सगळ्या मुद्द्यावर उपस्थित करताय। संजय गायकवाड यांना कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलाय की नाही? संजय गायकवाड तलवारीनं केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत का? मुळात संजय गायकवाड यांच्यावर आता बुलढाण्याचे पोलीस कारवाई करणार का? हा मुद्दा आता उपस्थित होताना दिसतोय। संजय गायकवाड यांनी काही पोलीस अधीक्षकांनी देखील या सगळ्या प्रकरणी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। सुनील कडासणे यांनी या सगळ्या मुद्द्यावर मात्र आपण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं आता स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर आता पोलीस अधीक्षक या सगळ्या प्रकरणी काय कारवाई करतायत, मुळात कारवाई करतायत का पाहूया। संजय गायकवाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गायकवाडजी, माझा आवाज पोहोचतोय का? आधी ते सुरुवातीला सांगा। येतोय। काय पाहतोय आम्ही? हे तलवारीनं केक कापताय, तलवारीनंच केक भरवताय? तलवारीनं केक भरवणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही, ते काही चुकीचं नाही। यापूर्वी अशा प्रकारे केक कापून जर कोणी त्याचे गुन्हे दाखल केले असतील तर त्या संबंधित लोकांनी हायकोर्टात जाऊन ते क्रॅच करायला पाहिजे असं माझं मत आहे। केक कापणं म्हणजे कोणा माणसाला कापाय करता तलवार हाती घेणं हा उद्देश त्याचा नाही। आणि असं जर असेल तर मग तुम्ही मोठमोठ्या राजकीय कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री अनेकांना तुम्ही मोठ्या मोठ्या तलवारी भेट देतात, ते तलवार उपसून पब्लिकला दाखवतात। याचा अर्थ ती तलवार त्यांनी काही लोकांना कापाय करता दाखवलेली नसते आणि त्यांचा हेतू काही जनतेला मारायचा नसतो। पोलीस परेडमध्ये 26 जानेवारी ज्यावेळेस एखादा डीवायएसपी तलवार दाखवत तो परेड करतो, याचा अर्थ तो परेड करतो, तो काही लोकांना मारायचा तलवार दाखवत नाहीये। गायकवाडजी माफ करा, तुम्हाला मी मध्येच तोडलं। तुम्ही पोलीस डीएसपींचा उल्लेख करताय, पण पोलीस डीएसपी जेव्हा तलवार दाखवतात, संचलनात सहभागी जेव्हा असतात तेव्हा मात्र ते संचलन असतं। एक तलवार जेव्हा लोकप्रतिनिधीच्या आम्ही हातात पाहतो त्यावेळी मात्र या ठिकाणी अनेक सवाल उपस्थित होत आहेत। अनेकांवर या सगळ्या प्रकरणी गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। ते गुन्हे खारिज व्हायला पाहिजे आणि पोलिसांना सूचना द्यायला पाहिजे की तेव्हा होतील। पण मग या मुद्द्यावर तुमच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये? तुम्ही का नाही कायदा पाळताना दिसताय? विद्यमान आमदार आहेत। मला वाटतं मी कायदा पाळलेला आहे, कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही आणि अशा प्रकारचा गुन्हा कोणी करायची मला केलं तर मी हायकोर्टात त्याच्यावर 482 मध्ये मी एफआयआर क्रॅच करेन। पोलिसांच्या हातात तलवार असणं हे कायदेशीर आहे। लोकप्रतिनिधींच्या हातात तुम्ही अशाने मग का ऑलिम्पिकचे गेम बंद करा का? ऑलिम्पिकच्या तलवारी बंद करणार, आर्चरी बंद करणार, तुम्ही पिस्तूल रायफल बंद करा का? तुम्ही काय बोलताय गायकवाड साहेब? तलवार ऑलिम्पिक करता जे काय प्रॅक्टिस जे लोक प्रॅक्टिस करतात त्याची प्रॅक्टिस बंद करणार आहे का? गायकवाड साहेब उद्या ऐका तुम्ही, माझा ऐका ना तुम्ही, माझा ऐका तुम्ही। गायकवाड उद्या आम्ही शिवजयंतीमध्ये वेशभूषा असते, गोळीबार करत असेल तर तुम्ही त्याची बरोबरी नेमबाजाशी करणार का? पॅरिस मधल्या ऑलिम्पिक मधल्या नेमबाजाशी तुम्ही त्याची बरोबरी करणार का? गायकवाडजी, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या। जर तुम्ही उत्तर द्या, तुम्ही शिवजयंतीच्या वेशभूषेमध्ये असणाऱ्या लोकांवर कारवाई करणार का? गायकवाडजी, मला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या। कारवाई करणार का? जर पॅरिस मधल्या ऑलिम्पिक मधल्या नेमबाजाने जर गोळीबार केला, त्या ठिकाणी गुन्हेगाराने जर गोळीबार केला तर तुम्ही त्याची बरोबरी नेमबाजाशी करणार का? काय बोलताय तुम्ही? इथे केक सोडून कोणाला तलवार चालली का? तुम्ही बरोबरी संचलनात पोलीस जे तलवार देतात बरोबरी करताय तुमची? बरोबर बोलतोय मी। चूक बोलताय तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून। तुमचं वक्तव्य तुम्ही नका ठरवू। मग तुम्ही कसं ठरवू शकता? तुम्ही काही जज नाहीये, तुम्ही मीडियात आहोत, तुम्ही काही जज नाहीये। एखादी शिवजयंती मिरवणूक निघाली त्याच्यामध्ये सगळं युद्धकालीन कला चालते, म्हणजे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? मग तलवार काढली म्हणून मुद्दा तलवारीचा ऐकून घेणार असाल तर मी बोलते आणि तुम्ही पण नीट बोलणार असाल तर मी पण बोलेन। मी व्यवस्थित तुम्ही डायरेक्ट आम्हाला आरोपी म्हणत असाल तर मी तुमचं मला मान्य नाही। गायकवाड साहेब, पण मी जो मुद्दा उपस्थित केला त्या तलवार काढायचा हेतू काय आहे?
तुम्ही तो जर कोणाला मारा करता काढली असेल, कोणाला धमका करता काढली असेल, कोणाच्या गळ्याला लावली असेल तर गुन्हा होऊ शकतो, अन्यथा नाही होऊ शकत. हे माझं स्पष्ट मत आहे. पण या आधीचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यावर तुम्ही काय बोलाल? माझं म्हणणं आहे की त्या लोकांनी हायकोर्टात जाऊन 482 मध्ये ते गुन्हे खारिज केले पाहिजे. ते होतील तेव्हा होतील, पण आता नेमकी काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती काय, जे तुम्ही काय कायदा तोडलाय हे घडलं स्पष्ट सांगितलं जात आहे, दृश्य आहे. हा, तुम्ही कायदा तोडलाय हे स्पष्ट आहे. कायदा तोडणं, तलवार घेऊन रस्त्याने कोणाला मारायला फिरलं असेल तर कायदा तुटला, कोणाच्या मानेला तलवार लागली असेल तर कायदा तुटला. मी तलवारीने केक माझ्या लेकराच्या तोंडात भरवला, दुसऱ्याच्यानी भरवला, तो माझा अधिकार आहे. आम्ही खानदानी मावळे आहोत, आमच्या घरात ती शस्त्र आहेतच. जर आम्ही नवरात्र त्याची पूजा पण करतो, दसऱ्याला. तुम्ही नेमका मुद्दा कुठला आहे? तुम्ही नका, तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला जे उत्तर पाहिजे माझं तुम्हाला मिळत नाही म्हणून तुमचं सगळं तुमच्या मुद्द्यावर ठाम आहात, हो किंवा नाही? मी माझ्या सगळ्या मुद्द्यावर ठाम आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आपण आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचं आमदार संजय गायकवाड म्हणतायत, पण आपण कुठलाही गुन्हा केलेला नाही, कायदा तोडलेला नाही, असं ठाम मत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार या ठिकाणी संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर या आधी ज्यांच्यावर तलवारीनं केक कापल्यामुळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सुद्धा रद्द केले पाहिजेत. मुळात हा गुन्हाच नाही असं संजय गायकवाड स्पष्ट करतायत. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय, लोकशाही मराठीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य. बुलढाण्याचे शिवसेनेच्या आमदारांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. यावर मात्र लोकशाही मराठीनं सवाल उपस्थित केल्यावर संजय गायकवाड यांनी मात्र पथसंचलनात जे पोलीस तलवार घेऊन उभे असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.